ज्यावेळेस असा काही प्रसंग आला तो काही आम्ही आणलेला नव्हता। आल्यानंतर आम्ही पाहिलं, एक वर्ष बाजूला राहिल्यानंतर आमच्या अहमदपूरची कामं थांबली, आमच्या त्या ठिकाणी उदगीरची कामं थांबली। आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता निवडून गेलेलो आहे। आम्ही लोकांना काय सांगणार, अरे आमचं काही तिथं चालत नाही, हे काही मंजूर करता येत नाही, ते मंजूर करता येत नाही। आज देश पातळीवरनं जर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला उद्योगपतींनी गुंतवणूक करावीशी वाटत असेल तर त्यांना तिथं विमानतळ लागतं, तिथं नाईट लँडिंग लागतं। अलीकडे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी नरेंद्र मोदी साहेबांनी स्वीकारली। आपले अनेक प्रश्न असतात, प्रत्येक राज्याचे महत्त्वाचे प्रश्न देश पातळीवर असतात आणि ते सोडवण्याच्या करता देश पातळीवरचं सरकार हे आपल्या विचाराचं असावं लागतं। जर सरकार तिकडं वेगळ्या विचाराचं, खाली वेगळ्या विचाराचं असलं तरी समन्वय साधला जात नाही, करोडो रुपयाचा निधी केंद्राचा मिळत नाही, मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी येण्याच्या करता जसं एक चांगलं वातावरण व्हायला पाहिजे तसं वातावरण राहिलं नाही तर त्याचा फटका त्या ठिकाणी बसतो। उद्या वर्ल्ड बँकेचा पैसा आपल्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाला पाहिजे, उद्याच्याला जपान गव्हर्नमेंटचा पैसा आपल्याला अर्ध्या टक्क्यांनी पाहिजे, हा डायरेक्ट आपल्याला घेता येत नाही, आपल्याला थ्रू केंद्र सरकारच्याच मार्फत जावं लागतं। आणि त्यामुळं मागाशी थोडासा उल्लेख बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला, मधल्या काळामध्ये असे काही प्रसंग राजकीय निर्माण झाले आणि त्यावेळेस आम्ही सगळेजण, जसं बाबासाहेबांनी सांगितलं तसं मी देखील माझ्या अहमदपूरकरांना सांगतो, माझ्या सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना, माझ्या भगिनींना सांगतो की बाबांनो, आम्ही काम करत असताना एक एक दिवस वाया घालून देत नाही, एक एक मिनिट वाया घालून देत नाही। का तर गेलेला मिनिट, गेलेला तास, गेलेला दिवस परत कधी येत नसतो आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस असा काही प्रसंग आला तो काही आम्ही आणलेला नव्हता। आल्यानंतर आम्ही पाहिलं, एक वर्ष बाजूला राहिल्यानंतर आमच्या अहमदपूरची कामं थांबली, आमच्या त्या ठिकाणी उदगीरची कामं थांबली, आमच्या वेगवेगळ्या भागातली कामं थांबली, कुठं स्थगिती आली। शेवटी बाबासाहेब असतील, संजय असेल, बाकीचे आम्ही सगळे असू, आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता निवडून गेलेलो आहे। आम्ही लोकांना काय सांगणार, अरे आमचं काही तिथं चालत नाही, हे काही मंजूर करता येत नाही, ते मंजूर करता येत नाही। तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही विरोधी पक्षामध्ये जर बसलो असतो तर आज इथलं अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेणकूड येथील बॅरेजचं भूमिपूजन आपल्याला घेता आलं असतं, हे वेगवेगळे बॅरेजेस मंजूर करता आले असते, ह्या प्रशासकीय इमारती बाबासाहेब स्वतः त्या ठिकाणी इथले आमदार असताना सत्ताधारी पक्षाचे पण ते आमदार होते आणि त्याच्यामुळे ते तिथं जायचे, मंत्र्यांना सांगायचे हे काम माझ्या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या करता झालं पाहिजे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही। आणि त्यामुळं निधी यायचा, त्यामुळं त्या ठिकाणी वेगवेगळी विकासाची कामं ही मार्गी लागायची। रस्त्याची कामं असतील, रेल्वेच्या संदर्भातले प्रश्न असतील, आज देश पातळीवरनं जर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला उद्योगपतींनी गुंतवणूक करावीशी वाटत असेल तर त्यांना तिथं विमानतळ लागतं, तिथं नाईट लँडिंग लागतं। आपल्या लातूरच्या विमानतळाला अजून नाईट लँडिंग नाही, हे विमानतळ मागं 5 आपल्या राज्यातली यांच्याकडं टेंडर गेलेलं होतं अनिल अंबानी, आणि त्या अनिल अंबानींनी त्यांच्या काही अडचणीमुळं तिथं ज्या सुधारणा करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाही। त्याच्यामध्ये लातूर, यवतमाळ, धाराशिव, बारामती आणि नांदेड ही 5 विमानतळं ही त्यांच्याकडे गेलेली होती। आता आम्ही त्यांना नोटीस पाठवून ती परत घेतोय। का घेतोय की त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा आम्हाला करायच्या, त्या सुविधा केल्या तर एखादा उद्योगपती त्याला रात्री टेक ऑफ घ्यायचा असेल तरी घेऊ शकतो, तो सकाळी पहाटे देखील येऊ शकतो, त्याचा जर युनिट असेल तरी त्या युनिटमध्ये देखील तो वेळ देऊ शकतो, त्याच्यातनं स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो, बेरोजगारांना काम त्या ठिकाणी मिळू शकतो। एक मोठा उद्योग आल्यानंतर छोटे 5, 50, 100, 200 छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी उभे राहू शकतात। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही सगळ्यांनी केला आणि त्याच्यातून तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान, ठीक आहे, लोकसभेला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मताचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर तुम्ही केला,
त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, तो तुमचा अधिकार आहे. परंतु आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरी तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करा ना. त्याची विनंती करण्याचा तर जरूर आम्हाला अधिकार आहे. जरूर आम्ही त्याबद्दल तुम्हाला तशा पद्धतीनं कुठली कामं आम्ही केलीत, उद्याच्याला कुठली कामं आम्ही करू पाहतोय, आपण राज्याला पुढं कसं नेऊ पाहतोय, केंद्र सरकारकडनं कशा पद्धतीचा निधी आपण आणू पाहतोय. आता देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी झाल्यानंतर 100 दिवसात पहिल्याच कॅबिनेटला ₹1,00,000 कोटी रुपयाचं बंदर, हे पालघरला वाढवण म्हणून गाव आहेत समुद्राच्या कडेला, तिथं आलेलं आहे. ₹1,00,000 कोटी अहमदपूरकर कशाला म्हणतात? आज त्याच्यातनं 10-12 लाख मुलांना मुलींना नोकऱ्या मिळणार आहेत. आज त्याच्यामुळं तिथं कार्गोचं आम्ही विमानतळ त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत. देशातनं माल परदेशामध्ये सगळीकडं बोटीच्या द्वारे, कार्गो विमानाच्या द्वारे जाणारे बाहेरचा माल जो आपल्याला लागतो तो आपल्याला त्या माध्यमातून आणता येणार आहे. आणि त्याच्यातनं खूप मोठा बदल. अहमदपूरकरांनो 30 वर्ष ते बंदर कुणाला करता आलं नाही, परंतु त्याचं काम त्या दिवशी आम्ही सगळेजण होतो, हा पण होता, संजय पण होता. आम्ही तिथं त्याचं भूमिपूजन केलं पंतप्रधानांच्या हस्ते. अशा कितीतरी, कालची गोष्ट, काल संध्याकाळी साधारण दुपारी 2:30-3ची गोष्ट असेल, संपूर्ण तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यात आम्ही सगळीकडे मेडिकल कॉलेज करायचा निर्णय घेतला. ज्या जिल्ह्यामध्ये सरकारी मेडिकल कॉलेज नव्हतं ती 10 मेडिकल कॉलेजची भूमिपूजन काल पंतप्रधानांच्या हस्ते, मुख्यमंत्री होते, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री होतो, हसन मुश्रीफ त्या खात्याचे मंत्री होते, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे त्याचं भूमिपूजन झालं. पण त्याच्यातनं एक मेडिकल कॉलेज सगळा जर खर्च शेवटपर्यंत बघायचं झालं तर 1,000 कोटी रुपये खर्च येतो. झालं ना 10,000 कोटी, निम्मे पैसे केंद्राचे, निम्मे पैसे राज्याचे. आज हा फायदा झाला. आज डॉक्टर जास्त झाले. आत्ता काहीतरी 1,00,000 आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मागं, त्याच्यामध्ये साधारण 84 डॉक्टर आहेत. आपल्याला 1,00,000 लोकांच्या मागं 100च्या पुढं डॉक्टरांची संख्या न्यायची. दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे, डोंगरी भाग आहे. कधी कधी त्या भागातल्या लोकांना वेळेवर औषध पाणी होत नाही, त्यांची अडचण होते. आमच्या मायमाऊलींची डिलिव्हरी असते, बाळंतपण जर वेळेवर झालं नाही आणि तिथं कुठंतरी त्यांना दवाखान्यात न्यायला उशीर लागला तर त्याच्यामध्ये आईला पण धोका असतो, आईच्या जीवाला आणि बाळाच्या जीवाला धोका असतो. आज देशाचं स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका दिवशी 10 मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन काल पहिल्यांदाच झालं. हे काम झालं नाही. आज 10 मेडिकल कॉलेज कशाला म्हणतात त्याच्यावरच आम्ही थांबलो नाही. इतर पण बाबतीमध्ये रस्त्यांची कामं, नॅशनल हायवेची कामं, तुम्ही लातूरकरांनो, अहमदपूरकरांनो, मराठवाडाकरांनो बघा ना, पूर्वीच्या काळात रस्त्याची काय अवस्था होती, तेव्हाही सरकार होती ना. मग का नाही त्यांनी तशा प्रकारचे निर्णय घेतले?